किचनमध्ये आपलं खूप खूप सर्वांचं स्वागत. आत्ता आपण करंजीचे सारण पाहत आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: खोबरे, रवा, खसखस, तीळ, किशमिश, वेलची आणि पिठी साखर आणि रवा भाजण्यासाठी तूप. तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे. तर आपण आता सुरुवात करूया रवा भाजण्यापासूनची. आता आपण काय करूया, प्रथम गॅस लावून घेऊया आणि खोबरे खिसून घ्या किंवा अशा पातळ चकत्या करून त्या मिक्सरमधून तुम्ही वाटून घेऊ शकता. मी थोडं खोबरं प्रथम भाजून घेत आहे. कोणी भाजून घेत नाही, कोणी घेतं, पण मी थोडंसं भाजून घेते, कारण कधी कधी सांगता येत नाही खोबरं खराब वगैरे लागलं तर म्हणून मी खोबरं हे असं कोरडंच भाजून घेते. तर हे पातळ अशा हे केलेले आहेत, तुकडे केलेले आहेत. मग ते मिक्सरमधून आपण काढून घेऊया किंवा खिसून घेतलं तरी पण चालतं. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. मी आता हे थोडंसं भाजून घेते. खूप नाही भाजायचं, पण एक त्याचं दमटसरपणा निघाला पाहिजे, ओलसरपणा गेला पाहिजे. सुकं खोबरं जरी म्हणतात तरी ते ओलच असतं. हे आपण भाजून घेऊया. खोबरं आपण भाजून घेतले. आता हे मी काढून ठेवते बाजूला आणि रवा भाजायला घेते. मग मी आता तीळ भाजून घेत आहे. तीळ ऑप्शनल आहेत, कोणी घालतं कोणी घालत नाही, पण मी घालते. थोडेसे मी तीळ भाजून घेते. कारण कढई पहिलीच गरम होती, त्याच्यामुळे ते चटचट आवाज येतोय. म्हणजे हे आपले तीळ भाजत आलेले आहेत. आवाज येतोय पहा तिळाचा. त्यातच मी खसखस टाकते. खसखस ही भाजून घ्यायची, करपून द्यायची नाही. हे कोरडंच घालायचं असतं भाजायला, तूप वगैरे नाही घालायचं याला. तर तीळ आणि खसखस भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. भाजलेलं आहे हे पहा. तर मी हे काढून घेते. आता आपण रवा भाजायला घालूया. त्याच्यासाठी तूप ओतते मी. आणि रवा भाजून घेते.
छानसा रवा लालसर भाजून घ्यायचा, करपून द्यायचा नाही. हे पहा, असं मी भाजून घेते. आपला रवा भाजत आलेला आहे. आता ऑलमोस्ट भाजलेलाच आहे, तर मी गॅस बंद करते. हे पहा, जवळून दाखवते. रवा भाजलेला आहे, तर मी गॅस ऑफ करते. छान लाल भाजून घेतलेला आहे. लो टू मिडियम गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा, म्हणजे करपत नाही आणि छान खरपूस भाजला जातो. खोबरं वाटून घेतलं. आता तसं तीळ आणि खसखस पण मिक्सरमधून काढून घेऊया. तीळ आणि खसखस घातलेली आहे. आता ते मिक्सरमधून फिरवून घ्यायची. खसखस, तीळ आणि खोबरे हे मी मिक्सरमधून एकत्र वाटून घेतलेलं आहे. आपण हे आता मिक्स करूया. आपण आता हे भाजलेलं सगळं मगाचं मिक्स करूया. रवा थंड झालेला आहे, तर आता रव्यात आपण खोबरं, तीळ आणि खसखस याचं मिश्रण घालूया. आता हे आपण खिसमिस घेतलेलं आहे, ते पण त्याच्यात घालूया सगळं. हे मिक्स करूया. रवा भाजून घेतलेला, वेलची, तीळ, खसखस आणि खोबरं हे असं सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे बारीक करून. आता ह्याच्यात आपण पिठी साखर घालूया. तर साधारणतः ह्याला 2 वाट्या पिठी साखर घालूया. तुम्हाला किती गोड आवडतं ह्याच्यावरती बरंच अवलंबून आहे, पण ह्याच्यात सगळे पिष्टमय पदार्थ आहेत, म्हणून गोड हे करावंच लागतं. तरी मी ऑलमोस्ट ही पिठी साखर ह्याच्यात पूर्णपणे घातलेली, थोडी अर्धी वाटी शिल्लक ठेवलेली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ. मीठ हे पाहिजे, कितीही गोड पदार्थ असला तरी मीठ लागतं. तर अगदी मी म्हणजे हे मिठाने चव छान येते, हे थोडं मीठ मी घातलेलं आहे. हे आता आपण मिक्स करूया छानसं. हे लक्षात घ्या, रवा थंड झाल्यानंतरच हे मिश्रण मिक्स करायचं, कारण साखरेमुळं गाठी होतील मग. तर रवा थंड झाल्यानंतरच पिठी साखर घालायची आणि हे मिक्स करून सारण ठेवून द्यायचं. तर हे आपलं सारण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे.
सगळं खिसमिस पडलेलं आहे, वेलची पडलेली आहे, खोबरं, तीळ, खसखस, थोडंसं चवीपुरतं मीठ, भाजलेला रवा तूप घालून आणि पिठी साखर. त्याच्यात सगळं चारोळे, मनुके, काजू, बदाम, पिस्ता ह्याचं सगळं मिश्रण टाकायचं आणि मिक्स करायचं. घेतानाच ते थोडंसं बारीक करून घ्यायचं. ऑलमोस्ट आपलं हे सारण करंजीचं तयार झालं. खोबरं मी मिक्सरमधून बारीक करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून पण घेऊ शकता. दोन्ही प्रकारे चालू शकतं. जर वयस्कर माणूस असेल, त्याला थोडासा चावण्याचा प्रॉब्लेम असेल, तर हे खोबरं मिक्सरमधून काढून घेतलेलं केव्हाही चांगलं. तर हे असं मी आपलं सारण तयार केलं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि तुमच्या कॉमेंट्स मला जरूर कळवा.